ओम श्री परमात्मने नमः. काल आपण विष्णू सहस्रनामाची रचना ही कशी, केव्हा, कुठे, कुणासाठी हा सगळा प्रस्तावनेचा पार्श्वभूमीचा भाग बघितला. त्यात आपण पाहिलं युधिष्ठिराने शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्यांना 6 प्रश्न केलेले होते आणि त्या 6ही प्रश्नांची उत्तरं देताना भीष्माचार्यांनी हे स्तोत्र त्याला ऐकवलेलं आहे. आता किमेकम दैवतम लोके आपण पाहिल्या सगळ्याची उत्तरं विष्णू येतो आणि मग स्तुवंतंकम अर्चयंत, कोणाची स्तुती करावी, कशी करावी, कोणाची पूजा करावी. तर आता स्तुती करताना स्तुती करण्यासाठी आवश्यक असणारी जी स्तोत्रमाला आहे, हा माला मंत्र हे आपण काल पाहिलं. तर ह्या माला मंत्राची रचना भीष्माचार्यांनी त्या ठिकाणी पांडव आणि श्रीकृष्णाचा साक्षी ठेवून त्यांना ऐकवलेली. आणि म्हणून को धर्म हा सर्वधर्माणाम किंवा किम जपन उच्चते, सगळ्या पद्धतीची जी उत्तरं त्यांनी दिलेली आहेत ती या विष्णू सहस्रनामामध्ये येतात. पहिला जो श्लोक आहे, आपण पहिले 13 श्लोक हे ज्याला आपण प्रस्तावना म्हणतो किंवा ज्याला प्रश्न विचारण्याची हे म्हणतो, ती सगळी प्रस्तावनेमधले पहिले 13 श्लोक आहेत. आणि खरं विष्णू सहस्रनाम सुरू होतं आहे ते या क्रमातल्या 14व्या श्लोकापासून, ज्याला पहिला श्लोक विष्णू सहस्रनामातला असं मी म्हणते. ओम विश्वम विष्णूपासून जे सुरू होतं तो पहिला श्लोक आहे. आणि म्हणून क्रमाने पाहायला गेलं तर पहिले 13 श्लोक हे प्रस्तावनेचे आहेत, शेवटचे 22 श्लोक हे फलश्रुतीचे आहेत आणि मधलं जे आहे ते खरं विष्णू सहस्रनाम आहे. आणि म्हणून आपण या मधल्या भागाकडेच जास्त लक्ष देऊन त्याचा अभ्यास करूया. प्रस्तावनेमध्ये मी काल सांगितलंच की त्या 13 श्लोकांमध्ये काय प्रश्न विचारले आणि कशी त्यांनी त्या पद्धतीने महत्त्व वर्णन केलेलं आहे. अनेक संतांनी, अनेक विद्वान पंडितांनी ह्या विष्णू सहस्रनामाचा कसा गौरव केला आहे हेही आपण पाहिलं. आता पहिल्या श्लोकाच्या गर्भित अर्थाकडे वळूया. साधा अर्थ जो असतो वरवर दिसणारा तो साधा असतो. प्रत्येक शब्दाचे 2 अर्थ असतात, सरलार्थ आणि गर्भितार्थ. सरळ अर्थ जो असतो तो साधा आपल्याला समजल्याबरोबर विश्व म्हणलं की आपल्याला कळतं हे विश्व आहे. मग ह्या विष्णू सहस्रनामाची सुरुवात विष्णू शब्दाने का नाही झाली? विष्णुम विश्वम का नाही घेतलं? आधी विश्व घेतलं आणि मग विश्वम विष्णू असा क्रम का घेतला? याच्यामध्ये सुद्धा मी काल म्हणलं की प्रत्येक शब्दाची रचना, अक्षराची रचना अतिशय विचारपूर्वक आणि अतिशय जाणीवपूर्वक भीष्माचार्यांनी केली. सगळ्यात पहिला उच्चार केलेला आहे तो ओंकाराचा, प्रणवाचा. आपण कुठल्याही स्तोत्राची सुरुवात ओंकाराने करतोच. ओममध्ये संपूर्ण सगळ्या जगाचं विश्वाचं आदिबीज येतंच. विश्वम हा शब्द पहिला घेतलेला आहे. मग ह्या विश्वरूपामध्ये जे जगत आपल्याला समोर दिसतं आहे ते सगळं दृश्यरूप आहे. आपल्याला साध्या चर्मचक्षूंनी दिसणारं असं ते रूप आहे. आणि ह्या विश्वाला व्यापून जो उरलेला आहे तो विष्णू आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी सुद्धा पसायदानामध्ये आता विश्वात्मके देवे, त्या देवाला प्रार्थना केली. विठ्ठलाला, कृष्णाला, विष्णूला अशी प्रार्थना नाही आहे त्याच्यात, विश्वात्मक देवाला आवाहन केलेलं आहे. तसं इथे सुद्धा ओम विश्वम विष्णू म्हटलेलं आहे. जो विष्णू शब्दामध्ये विषधातू आहे, त्याचा अर्थ आहे व्यापणे, सगळ्या ठिकाणी व्यापून उरणे. परत तर हा विष्णू कसा आहे तर ह्या सगळ्या जगाला व्यापून उरलेला आहे. आणि म्हणून विश्व शब्दामध्ये विष्णूचं सगुण रूप येतं आणि विष्णू शब्दामध्ये निर्गुण रूप येतं. आणि म्हणून विश्वम विष्णू म्हटलं, विष्णू विश्वम केलेलं नाही. म्हणून आपल्याला जे अगोदर माहीत आहे त्या आधाराने आपण पुढे जायचं आहे. सगुणाचा आधार घेतल्याशिवाय निर्गुण निराकाराकडे आपल्याला जाता येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आधी सगुण विश्वाचं नाव त्याला दिलेलं. हा संपूर्ण विश्वाला व्यापून उरणार आहे, विश्वंभर आहे तो. अनेक नावं त्याला विश्व शब्दावरनं आहेत. आणि म्हणून असं हे जे जगत व्यक्त जे झालेलं आहे ते विश्व हे त्याचं पहिलं नाव घेतलेलं आहे. आणि दुसरं घेतलं आहे की विष्णू. म्हणून विश्वम विष्णू हे एक तत्ववाक्य झालेलं आहे. सगुणातून निर्गुणाकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो या पहिल्याच 2 नामांमधून आपल्याला दाखवून दिलेला आहे. विष्णू पुराणामध्ये नारायणोपनिषदामध्ये एक श्लोक आहे, यच्च किंचित जगत सर्वं दृश्यते श्रूयते पिवा
अंतर्बहिष्य तत्सर्वं व्याप्य नारायण स्थितः. जे जे काही आपल्याला किंचित जे जे काही दृश्यते श्रूयते दिसतं किंवा ऐकायला येतं ते सगळं नारायणाने व्यापलेलं आहे. या अर्थाने विश्वम विष्णू घेतलेलं आहे. आता हा विश्वावतार हा पहिला अवतार आहे. जगत सर्वम जे बीज विष्णू आहे आणि त्या बीजापासून मग हा विश्वाचा पसारा किंवा वृक्ष निर्माण झालेला आहे. वटवृक्षाचं बी खाली पेरल्यानंतर मग जो वटवृक्ष बाहेर येतो तो वृक्ष आपल्याला आधी दिसतो, बीज आपल्याला आतमध्ये लपलेलं दिसत नाही. आणि म्हणून आधी या विश्वाचं हे घेतलेलं आहे. विश्वाचं रूप आधी दिसलेलं आहे आणि मग मुळाशी असणारा जे आदी रूप आदी बीज त्याला विष्णू म्हटलेलं आहे. म्हणून बीज विष्णू आहे आणि वृक्ष हा विश्वाचा वृक्ष हा त्याचा पसारा आहे, त्याचं व्यापक रूप आहे. आणि अशा पद्धतीने या पहिल्या श्लोकामध्ये भ अक्षराची पुनरावृत्ती आहे. अनुप्रास अलंकाराची अनेकदा या ठिकाणी अतिशय लालित्यपूर्ण रचना आपल्याला केलेली दिसते. कोणतेही स्तोत्र गेयता येण्यासाठी त्याच्यामध्ये शब्दांची जी रचना आवश्यक असते, पदांची जी रचना आवश्यक असते ती यामध्ये आपल्याला जाणवते. आणि म्हणून ते पाठ करायला म्हणायला अनुष्टुप वृत्तामधले सगळे श्लोक आहेत. व्याकरणाच्या दृष्टीने पाहिलं तर अनुष्टुप वृत्त हे 8व्या अक्षरावरती थांबतं, परंतु काही वेळेला विष्णू सहस्रनामामध्ये न थांबता सलग ते म्हणता येतं. आणि म्हणून ओम विश्वम विष्णूर वषट्कारो, पुढचं नाव घेतलं आहे वषट्कार. वषट हा जो शब्द आहे हा यज्ञयागामध्ये वापरला जातो. स्वहा, स्वधा आणि वषट हे 3 असे आकार आहेत किंवा आवाज आहेत किंवा ज्याला आपण संबोधनं म्हणूयात की जे यज्ञयागामध्ये देवतांना पितरांना आवाहन करताना म्हटले जातात. त्यातला वषट जो शब्द आहे हा विष्णूसाठी वापरला जातो, विष्णू यागामध्ये वापरला जातो. मी म्हटलं विष्णू सहस्रनामाचा विष्णू यागात वापर करताना उपयोग करताना सुरुवातीला ओम आणि सगळं झालं की स्वहा हे लावतात आणि ह्याला सगळ्या या प्रक्रियेला म्हणतात वषटकार. तर असा हा वषटकार आहे. वषट शब्दामुळे ज्याला आवाहन केलं जातं, वषट शब्दामध्ये ज्याचं यजन यज्ञयाग पूजन होतं. कारण इथे कोणाची पूजा करावी हेही विचारलेला आहे प्रश्न. आणि म्हणून वषट शब्दाचा एक अर्थ प्रजापती असाही होतो. प्रजेचा पिता आहे तो, प्रजापती आहे. पिता आणि पती दोन्हीही भूमिका त्याच्याकडे आहेत. आणि म्हणून अशा ह्या वषट या उच्चाराने ज्याचं यजन यज्ञयागाच्या स्वरूपामध्ये केलं जातं. मी काल म्हटलं की यज्ञयाग हा नंतरच्या त्रेतायुगात आलेला आहे. अगोदर ध्यानधारणेचं हे होतं. तशा पद्धतीने सगळ्या प्रकारचं स्वरूप हे विष्णुमयच आहे. आणि म्हणून विष्णुमय जग, तुकाराम महाराजांनी काल जे म्हटलं होतं की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगल. तर अशा अर्थाने हे तिसरं जे नाव घेतलं आहे वषटकार हा एकत्र शब्द आहे. त्या वषटकारचा अर्थ आहे वषट या उच्चाराने ज्याचं यजन केलं जातं, यज्ञयागामध्ये ज्याला आहुती दिल्या जातात. यजन करणे म्हणजे आहुती देणे. पुढचं नाम घेतलं आहे मोठं घेतलं आहे भूत भव्य भवत प्रभू, एकत्र केलं असं. आता हा जो भूत भव्य आणि भवत आहे हा कसा आहे? भूत म्हणजे होऊन गेलेला, भविष्य मागच्या काळातला, भूतकाळातला. भव्य म्हणजे भविष्यकाळ आणि भूतभव्य भवत, भवत म्हणजे वर्तमान काळ, चालू आहे आत्ता सगळं. तर ह्या तिन्ही काळांच्या मध्ये तो व्यापलेला आहे. आणि म्हणून भूतभव्य भवत प्रभू म्हणताना सगळ्या त्रिकालाच्या पलीकडेही हा आहे. फक्त आज आहे, उद्या आहे आणि मागे होता एवढंच त्याचं वर्णन न करता ज्या ठिकाणी ही संपूर्णपणे भूतभव्याची भूतभविष्य वर्तमानाची जी काही कृती आहे, म्हणजेच काय सोप्या भाषेत सांगायचं तर या विश्वाचा कर्ता, करविता, संहार करता, पालन करता, वर्तमानामध्ये त्याचं पालन केलं जातं. मागच्या काळामध्ये त्याची निर्मिती उत्पत्ती केली आणि पुढे त्याचं संहार होणार आहे. तर ह्या तीनही काळांमध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या तिन्ही भूत वर्तमान आणि भविष्य तिन्हीचा तो स्वामी आहे. प्रभू म्हटले शेवटी, प्रभू म्हणजे स्वामी. सगळ्याचा हा स्वामी आहे. म्हणजे करता, करविता, लय करता, पोषण करता, भरण करता, निर्माता सगळा तोच आहे. म्हणजे त्याच्याशिवाय दुसरं काहीही नाही. आणि म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या अंगाने त्याचं विशेषण लावून स्तुती केलेली आहे, गायन केलेलं आहे.
म्हणून पुढचं विशेषण घेऊया, भूतकृत. पुन्हा तेच आले, भूतकृत. भूत याचा अर्थ प्राणीमात्र. ह्या प्राणीमात्रांना ज्यांनी कृत म्हणजे निर्माण केलं, करता येतो त्याचा. मी जे आता करता करविता म्हटलं तो करता भूतकृतमध्ये आलं. आता उत्पत्ती करताना नुसती उत्पत्ती करून विष्णू थांबलेले नाही. विष्णूच्या नाभिकमलातून जो ब्रह्मदेव निर्माण झाले त्या ब्रह्मदेवांकडे हे काम सोपवलं. याचा अर्थ त्याच्या मागे अधिष्ठान विष्णूचंच आहे. आणि म्हणून या अर्थाने विष्णू हा जगाचा करता आहे, निर्माता आहे. आपल्याला ब्रह्मदेव हा जगाची निर्मिती करतो, विष्णू पालन करतो आणि शंकर संहार करतो एवढं माहिती आहे. पण ह्या सगळ्यांमध्ये विष्णू तत्व आहे आणि म्हणून त्यामागचं विष्णू तत्व जाणलं पाहिजे. म्हणून म्हटलं मी विश्वम विष्णू हे एक तत्व आहे. सगळ्या विश्वाला विष्णू तत्वाने व्यापून तो आणखीन उरलेला आहे दशांगुले. तर अशा अर्थाने इथे हा जो भूतकृत भूतभृत शब्द वापरलेला. भूतकृत म्हणजे भूतांना उत्पन्न करणारा, भूतभृत म्हणजे त्यांचं भरणपोषण करणारा. आणि भाव हा पुढचा शब्द आहे भाव. भाव म्हणजे अस्तित्व. ज्याचं अस्तित्व या संपूर्ण चराचरामध्ये व्यापलेलं आहे, जाणवतं, अनुभवायला येतं आणि त्याच्यातूनही आणखीन तो शिल्लक उरतो, असा हा भूतभाव आहे. आणि म्हणून ज्याची सत्ता सगळीकडे आहे, जो ज्या संपूर्ण विश्वाला व्यापून उरलेला आहे आणि कोणकोणत्या रूपाने तो करतो. उदाहरणात द्यायचं झालं तर जन्मदात्री आई असते. आई फक्त मुलाला जन्म देऊन थांबते का? नाही. त्याचं रक्षण, पालन, पोषण, भरण सगळं करत असते. तशा अर्थाने हा विष्णू केवळ ब्रह्मदेवाला सांगितलं सृष्टीतून रचना कर आणि तिथून निघून गेला असं नाही आहे. तर ती सगळी जबाबदारी विष्णूंनी स्वतःची मानलेली आहे. आणि म्हणून या अर्थाने तो भूतात्मा पण आहे. सगळ्या भूतांच्या प्राणीमात्रांच्या ठिकाणी असणारा जो आत्मारूप, अंशरूपाने आत्मा त्यांच्या आपल्या प्रत्येकामध्ये आहे, तो हा विष्णूच आहे. आणि म्हणून भूतकृत भूतभृत भाव हा जो उत्पत्ती करतो, जो भरणपोषण करतो आणि ज्याचं अस्तित्व, ज्याचा भाव हा भूतात्म्यामध्ये प्रत्येक प्राणीमात्राच्या अंतर्यामी तो परमेश्वर जीवरूपाने आपल्यामध्ये वसलेला आत्म्याच्या रूपाने आपल्यामध्ये तो निवास करत असतो. आणि शेवटी म्हणलं आहे भूतभावना. भची पुनरावृत्ती झालेली आहे. सगळे शब्द असं वाटतं भूतकृत भूतभव्य भवत प्रभूमध्ये तोच अर्थ येतो आहे. भूतकृत भूतभृत भावो आणि परत भूतभावना हा काय? भूतभावना हाचा अर्थ आहे भूतांची जी उत्पत्ती केलेली आहे आणि त्यांची जी वृद्धी करणार आहे असा तो. मग ही उत्पत्ती केली हे भूतकृतमध्ये आलेलं आहे. मग भूतकृत आणि भूतभावन किंवा भूतभृत आणि भूतभावन यात काय फरक आहे? अभ्यास करताना लगेच लक्षात येतं की हे वेगळं सांगितलं आहे, याचा अर्थ याच्यात काहीतरी वेगळा अर्थ लपलेला आहे. साधा भूतकृत किंवा भूतभृत शब्द घेतला तर ती शारीरिक उत्पत्ती आहे, निर्मिती आहे. शरीर जी 84 लक्ष योनी जी शरीरांची निर्माण केली ती तो अर्थ त्या भूतकृतमध्ये आहे. आणि शेवटी भूतभावनामध्ये काय आहे? भावन शब्दाचा अर्थ आहे गुण, भावना, मानसिक रचना त्याची. शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारची रचना करणारा विष्णू आहे. आपल्याला मन दिसत नाही पण मनाची जी काही ठेवण आहे प्रत्येकाची वेगवेगळी आहे, भिन्न आहे पातळी सगळी. आणि म्हणून अशा अर्थाने भूतभावना म्हणजे भूतांची उत्पत्ती वृद्धी मानसिकदृष्ट्यासुद्धा जो करतो, शारीरिकदृष्ट्या तर करतो पण मानसिकदृष्ट्यासुद्धा तो आपल्याला आधार आहे. कुठलं तरी वस्तू बनण्यासाठी काहीतरी उपादान कारण लागतं, आधार लागतो. तसा हा जीवात्मा शरीरामध्ये प्रवेश करताना त्या परमेश्वराचा अंश घेऊन येतो आणि त्याची सगळी जबाबदारी ही परमेश्वर उचलतो. फक्त आपल्याला ते कळलं पाहिजे, आपली निष्ठा पाहिजे, श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. तेव्हा पहिल्या श्लोकामध्ये विश्वम या संपूर्ण जगताचा उल्लेख, सगुण दृश्य जगत, विष्णू जे निर्गुण अदृश्य जगतामध्ये जो आहे तत्वरूपाने, वषटकार म्हणजे यज्ञयागात ज्याचा उल्लेख केला जातो असा हा भूत भविष्य वर्तमानामधचा स्वामी असणारा आणि भूत प्राणीमात्रांचं उत्पत्ती, स्थिती आणि गती, आपण त्याला गती म्हणूया. गती म्हणजे पुढे पुढे नेणं, त्यांची उन्नती करणं, ह्या सगळ्याचा जो स्वामी आहे, ईश आहे, परमेश्वर आहे आणि हा असा भूतांच्या अंतर्यामी राहणारा
भूतभावना आहे, सगळ्यांच्या ज्या भावना आहेत मानसिकदृष्ट्या, त्या सगळ्या त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. तेव्हा असा ह्या पहिल्या श्लोकाचा थोडासा गर्भित अर्थ आपण पाहिला. आता दुसऱ्या श्लोकाकडे वळूया. दुसऱ्या श्लोकामध्ये पूतात्मा परमात्माच. परमात्मा शब्द माहीत आहे आपल्याला, हा परम म्हणजे श्रेष्ठ असा आत्मा आहे. पण पूतात्मा शब्द त्याच्या आधी घातला आहे. पूत म्हणजे पवित्र. हा आत्मा पवित्र आहे आणि पुढे परमात्मा म्हटलं आहे. मग या दोघात काय फरक आहे? ज्याचा आत्मा पवित्रच आहे, परम म्हणजे श्रेष्ठ म्हणजे पवित्रच आलं. मग पूतात्मा आणि परमात्मा या दोन विशेषणांमध्ये, दोन नावांमध्ये फरक असा येतो की पहिला जो पूतात्मा आहे हा जीवात्मा आहे. आणि हा जीवात्मा ज्या वेळेला ज्ञान प्राप्त करतो, आपल्या स्वस्वरूपाकडे जाण्याची गती प्राप्त करतो, त्यावेळेला तो परमात्मा होऊ इच्छितो, परमात्म्याकडे वाटचाल करतो. आणि म्हणून असा हा पवित्र ज्ञानस्वरूप असणारा, प्रत्येक जीवाच्या अंतर्यामी असणारा तो पूतात्मा आहे. आणि हा उपाधीसहित आहे, देहाची उपाधी आहे आपल्याला, म्हणून तो सगुण रूपात आपण त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो राहतो. आणि दुसरं जे परमात्मा म्हटलं आहे हे निरुपाधिक निर्गुण स्वरूपाचं ब्रह्म आहे. वरवर बघायला आपल्याला तो सगळ्यांचा आदी बीज आहे एवढं कळतं, परंतु त्याच्याकडे जाण्यासाठी जी आपली गती असते ती गतीसुद्धा तोच देतो. आपण काहीही करू शकत नाही. त्यांनी बुद्धी दिली, त्यांनी आपल्याला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, तोच त्याचा पालन करताय, तोच सगळं सांभाळणार आहे. आणि म्हणून पूतात्मा म्हणजे ज्ञानस्वरूप पवित्र असा हा जीवात्मा आणि परमात्मा याचा अर्थ निरुपाधिक निर्गुण असा हा आत्मा. पूतात्मा परमात्माच, च म्हणजे संस्कृतमध्ये आणि. मुक्तानां परमागती. आता मुक्त जे लोक आहेत, मुक्त म्हणजे काय? यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, गीतेत म्हटलेलं आहे. जिथे गेल्यानंतर परत याची शक्यता नाही, का येता येणार नाही, येत नाहीत, ते असं ते मुक्तांचं स्थान, मोक्ष ज्याला आपण म्हणूया, मोक्षपद. मग कुणी वैकुंठ म्हणा, कुणी कैलास म्हणा, कुणी काही गती कुठलीही म्हणा. तेव्हा मुक्तानां परमागती म्हणजे जे मुक्त पुरुष आहेत, त्या मुक्त पुरुषांच्यासाठी जी काही गती प्राप्त झालेली आहे, त्यांना जी प्रगती उन्नती त्यांची झालेली आहे, ती सगळी ही याच्या विष्णूच्या कृपेने होते. आणि म्हणून गतीचा अर्थ इथे स्थान असं घेऊया. ज्यांना पुनर्जन्म नाही, जे मुक्त झालेले आहेत, संसार पाशातून भवपाशातून मुक्त होऊन जे भगवंताच्यापर्यंत पोचलेले आहेत, अशा अर्थाने हा मुक्तानां परमागती. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते, गीतेत म्हटलेलं. खूप जन्मानंतर ज्ञानी माणूस मग मला माम प्रपद्यन्ते, मला जाणू शकतो, आणि तेव्हा तो मुक्तावस्थेकडे वाटचाल करतो. किंवा तुकारामाचं सुद्धा, तुकारामाचे अभंग फार सोपे आहेत म्हणून मी वारंवार त्यांचा उल्लेख करते. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, मग या विठ्ठले कृपा केली. हे एका जन्माची साधना नाही आहे, अनंत जन्मापासून आपली उपासना चालू असते. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, काहीतरी पुण्यकारक सत्कर्म आम्ही केली आहेत, म्हणून आत्ता या जन्मामध्ये आम्हाला विठ्ठलाचं दर्शन होतं आहे, आम्हाला सद्बुद्धी होते आहे, सत्संग होतो आहे, आपल्याकडनं काहीतरी उपासना घडते आहे. उपासनासुद्धा मी करतो असं नाही आहे, मी काहीही करू शकत नाही, त्यांनी माझ्याकडनं करवून घेतलं, त्याची इच्छा असली तर होणार आहे. आणि म्हणून मुक्तानां परमागती याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ अशा मुक्त पुरुषांची जी काही स्थान आहे, तिथं असणारा, तिथं निवास करणारा, तिथे राहणारा असा हा विष्णू आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे अव्यय. न व्यय अव्यय, ज्याला व्यय म्हणजे विकार नाही, बदल नाही, तो अव्यय. आता हे अव्यय कोणत्या अर्थाने विकार किंवा बदल होत नाही याच्यामध्ये साधं व्यवहारातलं उदाहरण दिलं की आपल्याला समजेल. समुद्र आहे, समुद्रामध्ये बदल होत नाही. खूप नद्यांना पूर आले आणि पाणी गेलं म्हणून समुद्राला पूर आला असंही होत नाही, किंवा दुष्काळ पडला, पाऊस पडला नाही म्हणून समुद्र आटला असंही होत नाही. त्यामुळे समुद्रवत ज्याला आपण म्हणू शकतो असा हा बदल जो दृश्य आहे. समुद्राचा उदाहरण मला देण्यामागे उद्देश आहे की हे दृश्य आहे, आपल्याला दिसू शकतो हा बदल. आणि पुढचा जो शब्द घेतलेला आहे नंतरचा, त्यांनी अक्षरं त्या ठिकाणी त्याचा संदर्भ आणखीन जोडते. तेव्हा आत्ता अव्ययामध्ये ज्याच्यामध्ये विकार, बदल, काही परिणाम त्याच्यावर होत नाही असा हा विष्णू स्वरूप आहे.
खूप भक्तांनी हे केलं म्हणून तो एकदम त्यांना प्रसन्नच होऊन गेला असंही नाही, किंवा तो कोणाला प्रसन्न होतच नाही असंही नाही. त्याच्यात बदल होतच नाही. तो जसा निर्मितीच्या वेळेला होता तसाच आत्ता पण आहे. अशा अर्थाने ते अव्यय. हा पुढचं विशेषण घेतलं आहे पुरुष. पुरीशेते इति पुरुष अशी पुरुष शब्दाची व्याख्या केली जाते. पुरी म्हणजे देहामध्ये, या देहामध्ये जो झोपलेला आहे, शेते म्हणजे झोपतो. तर आपल्या या संपूर्ण शरीरामध्ये 9 द्वार आहेत. नवद्वारे पुरे देही. प्रत्येक ठिकाणी गीतेतले संदर्भ येतात. कारण काल म्हटलं की गीता हे दूध आहे, तर विष्णू सहस्रनाम हे तूप आहे. त्यामुळे तुपामध्ये दुधाचा अंश येतोच. आणि प्रत्येक संदर्भ त्या दृष्टीने जर अभ्यासला तर लक्षात येतो. तेव्हा नवद्वारे पुरे देही, या 9 द्वारं असणाऱ्या 9 कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रियांची जी काही 9 हे ठिकाणं आहेत, त्याद्वारे जो राहतो, आपल्या शरीरामध्ये वास्तव्य करतो, असा हा नवद्वारे पुरे देही असणारा पुरुष आहे. पुरीमध्ये तो शयन करतो आहे. म्हणजे कोण? परमात्मा. अंशरूपाने आपल्या शरीरामध्ये परमात्मा निवास करतो. साक्षी. पुढचा शब्द आहे साक्षी. कोणाचा आवाज येतोय? साऊंड म्यूट करा बरं. नीला कोण आहे? साऊंड येतोय. साऊंड म्यूट करा प्लीज, डिस्टर्ब होतोय. पुढचं विशेषण आहे साक्षी. कोण आहे? त्यांनी जरा प्लीज म्यूट कराल का? साक्षी याचा अर्थ द्रष्टा. साक्षीभूत राहून, तटस्थ राहून बघणार आहे. त्याच्यामध्ये गुंतून न जाता, कोणत्याही गोष्टीमध्ये गुंतून न जाता साक्षीभावाने पाहणं. म्हणजे मी तो नव्हे, पण मी त्याच्याकडे त्रयस्थ वृत्तीने, त्रयस्थ दृष्टीने बघू शकतो. असा हा साक्षीरूप, साक्षीभावाने अस्तित्वात असणारा असा हा, म्हणजे काय? निरुपाधिक आत्मा, ज्याचं वर्णन करता येणार नाही असा हा जो निर्गुण निराकार आत्मा आहे, हा साक्षीरूप. आपल्या जीवात्म्यामध्ये सुद्धा जो भगवंताचा अंश आहे तो साक्षीरूपाने बघतो आहे. तुम्ही काय करताय याच्याकडे त्याचं लक्ष आहे, पण काय करावं आणि काय करू नये हे तो सांगत नाही, ते तुमची बुद्धी सांगते. आत्मा फक्त तटस्थ साक्षी रूपाने तुमच्यामध्ये आहे. तुम्हाला त्या ठिकाणी कर्म करताना जी काही एनर्जी लागते ती पुरवते. करण्याची बुद्धी होणं न होणं हे सर्वस्वी तुमच्या पूर्वजन्माच्या कर्मावर अवलंबून आहे. बुद्धी कर्मानुसारिणी आणि कर्म बुद्धीनुसारिणी असं असतं. तेव्हा हा साक्षी हा शब्द फार तत्त्वज्ञानातला खोलवर नेणारा असा शब्द आहे अर्थ. तेव्हा आपण थोडक्यात पाहूया की जो ज्ञानरूपाने, ज्ञानाच्या माध्यमातून साक्षी रूपाने, तटस्थ रूपाने आपल्या सगळ्या कर्मांवरती बारीक नजर ठेवू नये, लक्ष ठेवू नये. पुढचा शब्द घेतला आहे, पुढचं विशेषण घेतलं आहे क्षेत्रज्ञ. क्षेत्र शब्दाचा अर्थसुद्धा शरीर असाच आहे. गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञाचं सगळं वर्णन आहे. तर हा जो क्षेत्रज्ञ, क्षेत्राला ज्ञ म्हणजे जाणणारा, हा कोण आहे? पुन्हा परमात्मा विष्णू. हेच त्याची प्रत्येक विशेषणातून विष्णूची एक एक अंग, एक वैशिष्ट्य उकलून सांगितलेलं आहे. तर हा जो क्षेत्रज्ञ आहे, 13व्या अध्यायात म्हटलं क्षेत्रज्ञांच्या माम विद्धी. तर या पद्धतीने तो आपल्यामध्ये राहतो, क्षेत्रामध्ये म्हणजे शरीरामध्ये राहतो, आणि म्हणून त्याला क्षेत्र जाणणारा जीवात्मा या अर्थाने इथे क्षेत्रज्ञ शब्द आलेला आहे. साक्षी तर आहेच, पण क्षेत्रज्ञ आहे. तो शरीरामध्ये प्रत्यक्ष त्याचा निवास आहे, अदृश्य आहे, दिसत नाही. आत्मा कुठे आहे म्हणून शरीराची शिरफाड केली तर दिसणार नाही, मन कुठे आहे दिसणार नाही, चित्त कुठे आहे दिसणार नाही, परंतु ते आहे. प्रत्येक गोष्ट चर्मचक्षूंना दिसली म्हणजेच सत्य असं नसतं. काही गोष्टी आपल्या चर्मचक्षूंच्या दिसण्याच्या पलीकडच्या असतात, पण त्यांचं अस्तित्व असतं. तसं भगवंताचं अस्तित्व आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये आहे. पुढचं अक्षर घेतलेलं आहे अक्षर. अव्यय आणि अक्षर
वरवर पाहिला तर अर्थ सारखा आहे. अक्षर न क्षरती ती अक्षर, ज्याचा क्षय होत नाही, जे नाश पावत नाही, ज्यात बदल होत नाही, जे कुठेही जात नाही, ते अक्षर. आता हा जो अक्षर घेतलेला आहे हा कुटस्थ ब्रह्माच्या संदर्भामध्ये वापरला जातो, अक्षर ब्रह्म. तर हे ब्रह्म कसं आहे मग? हे निरुपाधिक आहे, निर्गुण आहे. मगाशी मी अव्ययासाठी समुद्राचा दृष्टांत वापरला, इथे आकाशाचा दृष्टांत देते. आकाश म्हणजे काय हो? समुद्र तरी डोळ्यांना दिसतो, पाण्याचा साठा आहे, त्याला आपण नामाभिधानं दिलेली आहेत, अटलांटिक समुद्र, हिंदी महासागर, अरबी समुद्र. आकाशाला काय नाव आहे? आकाश कुठे आहे, पण काय आहे तिथे? काहीच नाही आहे. मग त्याला आपण आकाश म्हणतो. पोकळी आहे नुसती ती, पण ती नाही का? आहे. अखिल ब्रह्मांडाला व्यापून उरणारं ते आकाश आहे, दिसत नाही म्हणून त्याला मी निर्गुण निराकार म्हटलं. काळे ढग आल्यावर काळे दिसतं आकाशामध्ये, एरवी ते निळं दिसतं, त्याला काही निळा रंग नाहीच आहे. आणि म्हणून पोकळी रूपाने आकाशवत जे निर्गुण ब्रह्म आहे त्याला इथे अक्षर म्हटलं आहे. आणि सगुण ब्रह्म जो आहे जीवात्म्यामधला, तो इथे अव्यय या अक्षरांनी सांगितलेला आहे, विशेषणाने. अशा ज्या छोट्या छोट्या नामांच्या भेदातून केवढा मोठा अर्थ लपलेला आहे बघा. वरवर पाहिलं तर अव्यय काय, अक्षर काय, सगळा तोच की जो आपल्याला दिसत नाही पण जाणवतो. मग त्याच्या अर्थांच्या छटा ह्या भीष्माचार्यांच्या तोंडून निघालेल्या असल्यामुळे त्या खरोखरी अतिशय दिव्य साधना त्याच्यामध्ये आहे. आणि ही दिव्य साधना आपल्याला करण्याची बुद्धी भगवंतांनी द्यावी, हेच या ठिकाणी आपलं मागणं असलं पाहिजे. शेवटचं घेतलं एवच. एवच ही अव्यय संस्कृतमध्ये पादपूर्णार्थक अव्यय म्हणतात. म्हणजे वृत्ताची जी संख्या आहे ती पूर्ण करणं, किंवा याप्रमाणे वरचं सगळं आहे असं सांगणं. शब्दशः एवच म्हणजे याप्रमाणे तो आहे. कसा आहे? वरचं सगळं पुतात्मा आहे, परमात्मा आहे, मुक्तापांची गती आहे, मुक्त पुरुषांची जी गती आहे, जिथे मुक्त पुरुष जाऊन स्थानस्पन्न होतात, तोच आहे. तो अक्षय आहे, अव्यय आहे, नवद्वारांमधून शरीरामध्ये राहणारा आहे, क्षेत्रज्ञ, क्षेत्र जाणणारा असा आहे. तेव्हा या दुसऱ्या श्लोकामध्ये पची पुनरावृत्ती आहे आणि क्षची पण त्या ठिकाणी पुनरावृत्ती येते. तेव्हा अशा ह्या दुसऱ्या श्लोकाद्वारे विष्णूच्या निरुपाधिक आणि सोपाधिक दोनही पद्धतीचं विशेषण वापरून वर्णन करण्याचा, येथे स्तुती करण्याचा प्रयत्न आहे. तिसऱ्या श्लोकाकडे वळूया. योगो योगविदाम नेता. योग शब्द आपण ऐकलेला आहे, पाहिलेला आहे, नेहमी म्हणतो. आता आपण त्याला योगा करून टाकलं ते गोष्ट वेगळी, पण योग शब्दाचा मूळ कसा, निर्मिती कशी झाली? युज धातू आहे संस्कृतमध्ये. युज म्हणजे जोडणे. जो आपल्याला स्वस्वरूपाशी जोडतो तो योग, ती योग साधना. गीतेमध्ये जो हठयोग किंवा भक्तियोग, ज्ञानयोग, कर्मयोग, आपण याला सगळ्याला योग नाव देतो. योग म्हणजे जोडलेला, युजयुक्त. कशाशी जोडलेला आहे? स्वस्वरूपाशी. आपलं जे खरं रूप आहे विष्णूमय हे जे आहे, त्या आपल्या परमात्म्याशी आपण जोडलेलो आहोत. असा हा जो जोडून घेतो आपल्याला, तो योगा. पुढे म्हणलं योगविदाम नेता. तो स्वतः तर योग म्हणजे जोडणारा आहेच आहे, योगाने प्राप्त होणारा पण आहेच. योगविदाम नेता, ज्यांनी हा योग जाणला अशा योगी पुरुषांमध्ये तो नेता आहे, अग्रणी आहे. शब्दशः नेताचा अर्थ आहे निनयती, जो आपल्याला पुढे पुढे प्रगतीपथावर नेतो तो नेता. खऱ्या अर्थाने संस्कृतमध्ये नेता असा असला पाहिजे, असावा. तर योगविदाम नेता आहे इथे, साधा नेता नाही आहे, आपल्या भौतिक जीवनातला नाही आहे. तर योगी पुरुषांना जो पुढे पुढे आपली प्रगती करण्यासाठी जो सहाय्यक ठरतो, असा हा योगविदाम नेता आहे. विद म्हणजे जाणणारे, योगविद, जे योग जाणतात ते योगविद. आणि म्हणून योगविदाम नेतामध्ये संपूर्ण योगवेत्यांचा, योग्यांमध्ये जे कोणी श्रेष्ठ आहेत त्या सगळ्यांचा इथे उल्लेख केलेला आहे. आणि म्हणून ही जी वर्णनाची जी पद्धत आहे त्यामध्ये योगविदाम षष्ठी केलेली आहे. योगवेत्यांचा तो नेता आहे. नेत्याला आपण मराठीत नेता शब्द म्हणूया, किंवा आपल्या अग्रेसर असणारा. प्रधान पुरुषेश्वर,
प्रधान पुरुष, मुख्य पुरुष, इथे सांख्य तत्त्वज्ञानाचा उल्लेख आलेला आहे, जो गीतेतल्या 2ऱ्या अध्यायात येतो. सांख्य आपली जी 6 दर्शनं आहेत त्यातलं जे प्रमुख सांख्य दर्शन, त्या सांख्य दर्शनामध्ये प्रकृती आणि पुरुष असे 2 मानलेले आहेत. मग प्रकृतीची अष्टधा प्रकृती आहे, 24 तत्त्व त्यांनी मांडली आहे, त्या इतक्या खोलात मी नेत नाही. प्रकृती आणि पुरुषांचा हे संगम होऊन हे संपूर्ण विश्व निर्माण झालं असं सांख्यांचं तत्त्वज्ञान आपल्याला सांगतं. त्याचा उल्लेख इथे येतो. प्रकृती आणि जीव, पुरुष, या विष्णुरूप याला पुरुष म्हटलं आहे आणि हा पुरुष ईश्वर आहे, प्रधान आहे, मुख्य आहे त्या सगळ्या प्रकृती आणि पुरुषांमधला. आणि ईश्वर आहे. परत ईश्वर शब्दाचा अर्थ असतो ईशानाम वर. ईशानमध्ये म्हणजे देवतांमध्ये सर्वात श्रेष्ठ असणार वर. वर म्हणजे श्रेष्ठ. तर हा ईश्वर कसा आहे? प्रभू आहे, स्वामी आहे. पण कोणाचा आहे? प्रकृती आणि पुरुष या सगळ्यांचा स्वामी आहे. म्हणजे आपली मनुष्ययोनी, देवयोनी या सगळ्यांच्या पलीकडे असणारा असा हा प्रधान पुरुषेश्वर आहे. आणि म्हणून मुख्य असणारा, प्रधान असणारा असा हा सर्वात मुख्य असा स्वामी असणारा ईश्वर आहे. पुढे घेतला आहे नारसिंह वपू. विष्णूचे जे 10 अवतार आहेत त्यातल्या काही अवतारांचा उल्लेख या सगळ्या विष्णू सहस्रनामात येत असतो. तर नारसिंह वपूमध्ये काय आहे? नृसिंह अवताराचा उल्लेख केलेला आहे. नृसिंह अवतारातलं त्याची वपू म्हणजे शरीर. ते शरीर कसं होतं आपल्याला माहीत आहे. सिंहाचं तोंड आणि माणसाचं शरीर सगळं केवढं भयानक क्रूर त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. पण त्या क्रूरतेमध्ये सुद्धा ज्याच्या नरश्रेष्ठामध्ये अतिशय बलशाली तो होता. त्याला त्या हिरण्यकश्यपूला जो वर होता त्याच्यामधून त्यांनी ती कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कुठेही त्याला मरण येणार नाही, अंतराळात नाही, जमिनीवर नाही, त्यांनी त्याला मांडीवर घेतलं. सकाळी नाही, दुपारी नाही, रात्री नाही, त्यांनी संध्याकाळी घेतलं, संध्यासमयी. आणि हिरण्यकश्यपूनी शस्त्राने मरण येणार नाही तर पोटात फाडलं. तर अशा पद्धतीने ह्या नारसिंहाची जी वपू, जी विष्णूने हे शरीर धारण केलं होतं, त्याचं उग्र सौंदर्य त्याच्या ठिकाणी आहे. उग्रतेमध्ये जर सौंदर्याचं रूप बघायचं असेल तर ते नरसिंहामध्ये बघावं. आहे उग्र. कोणासाठी? हिरण्यकश्यपूसाठी. आणि कोणासाठी तो वरदान ठरला? प्रल्हादासाठी. म्हणजे एकच उग्र रूप हिरण्यकश्यपूसारख्या दुष्ट राक्षसांना मारतं आणि प्रल्हादासारख्या परमभक्तांचं रक्षण करतं. अशा अर्थाने इथे नारसिंह वपू म्हटलेलं आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे श्रीमान. श्री म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी म्हणजे पैसा नव्हे. जे श्रीसूक्तामध्ये श्री अपेक्षित आहे ती लक्ष्मी. आणि श्रीमत शब्द आहे. मत म्हणजे युक्त असणारा. श्रीनी युक्त असणारा तो श्रीमान. मग कसा आहे? तर ह्या विष्णूच्या वक्षस्थलावरती लक्ष्मीचा निवास आहे. आणि म्हणून यस्य वक्षसी नित्यं वसती श्रीही सहा श्रीमान अशी त्याची व्याख्या केलेली आहे. ज्याच्याजवळ पवित्र अशी ही लक्ष्मी निवास करते तो श्रीमान. पुढे म्हणलेलं आहे केशवहा. काल केशव शब्दाचा थोडा उल्लेख केला. केशव शब्दाचे अनेक अर्थ निघतात. त्यातला इथे केशव शब्द घेतला आहे. एक अर्थ आहे केशी राक्षसाला ठार मारणारा. कंसाचा जो मित्र होता केशी राक्षस, तो घोड्याचं रूप घेऊन आला. ती कथा आहे की श्रीकृष्णाला त्याचा एक मित्र, त्याचं नाव विसरलं मी, मधू असं काहीतरी नाव आहे त्याचं, तर तो म्हणतो की हे कृष्णा, तुझी मुकुट मुरली हे जी काही आहे ना हे मला दे, म्हणजे मला पण लोक पूजनीय मानतील, माझ्याजवळ पण सगळे आकर्षित होतील. थोड्या वेळासाठी का होईना तुझं पितांबर मुकुट आणि हे मला दे बासरी. कृष्ण खरंच देतो. आणि त्यावेळेला घोड्याचं रूप घेऊन हा केशी राक्षस तिकडनं येतो आणि त्या मित्राला त्याच्या अंगावर हे, कारण त्याला कंसाने सांगितलेलं असतं ज्याच्या डोक्यावरती मोरपिच्छ असेल तो कृष्ण. आणि त्या ठिकाणी त्या मित्राला तो मारायला धावला कारण त्याच्या डोक्यावर मोरपिच्छ बघितलं. त्यावेळेला कृष्णाने त्या केशी राक्षसाला मारलेलं आहे. ह्या सगळ्या ज्या कथा आहेत ना ह्या मुळात आपण वाचल्या पाहिजे, सांगितल्या पाहिजेत पुढच्या पिढीला. अशा ह्या पद्धतीने त्याला केशव म्हटलेलं आहे. केशी राक्षसाला मारणारा. मग काय धनुष्य घेतलं, बाण घेतलं आणि मारलं असा अर्थ साधा नाही आहे. का मारलं, कशासाठी मारलं, तो दुष्टपणता म्हणजे काय होता, कसा होता, या सगळ्याच्या मुळाशी जायची आपली वृत्ती असली पाहिजे. दुसरा केशवाचा अर्थ आहे ज्याचे केस सुंदर आहेत, कुरळे आहेत.
हा साधा वरवरचा अर्थ होतो केशवाचा. आणखीन तिसरा अर्थ मी काल म्हटला होता की ज्याच्यामध्ये ब्रह्मा विष्णू क श आणि व अशा सगळ्या तीनही देवतांचा जिथे निवास आहे. तर इथे हा जो केशव शब्द घेतला आहे ना, हा सुंदर केशयुक्त अशा अर्थाने घेतला आहे. कारण वरती नारसिंह वपूचा उल्लेख आहे. वपू म्हणजे शरीर, ज्याचं शरीर उग्र स्वरूपात सुद्धा सुंदर आहे आणि खाली त्याचं सौंदर्याचं विशेषण घेतलं आहे केशव. प्रत्येक ठिकाणी केशव आणखीन पुष्कळ ठिकाणी येणार आहे, तेव्हा प्रत्येक वेळेला त्याचा संदर्भानुसार अर्थ घ्यायचा असतो. शेवटचं तिसऱ्या श्लोकातलं विशेषण आहे पुरुषोत्तमा. पुरुषांमध्ये उत्तम म्हणजे श्रेष्ठ. आता गीतेच्या 15वा अध्याय हा मुळातच पुरुषोत्तम योगच आहे. सगळा कसा उत्तम पुरुष असतो ते त्याच्यात सगळं सांगितलेलंच आहे. तेव्हा असा हा पुरुष येते इति पुरुष हा जो आहे हा सगळ्यांमध्ये मुख्य आहे. सगळ्यांच्या आत्म्यामध्ये शरीरामध्ये राहणारा तो आत्मस्वरूप आहे आणि म्हणून त्याला पुरुष म्हटलेलं आहे. आणि हा पुरुषांमध्येही हा श्रेष्ठ आहे, प्रधान पुरुष आहे तो. आणि म्हणून पुरुषोत्तम प्रधान पुरुष याच्यामधून त्यांना हेच सांगायचं आहे की हा सगळ्या जीवमात्रांमध्ये, मग ते पशु पक्षी प्राणी कोणी असो, अगदी निर्जीवांमध्ये सुद्धा वृक्ष वल्ली डोंगर ह्यासुद्धा एक योनी आहेत, त्या सगळ्यांच्यामध्ये तो राहिलेला आहे. आपण ज्या मागच्या कथा वाचतो डोंगर किंवा पर्वत, हिमालय पर्वत आणि त्याची मुलगी, ती एक योनी आहे. डोंगराला मुलगी झाली असा साधा साधा वरचा अर्थ नाही आहे इथे. तर अशा पद्धतीने सगळ्यांच्या मुळाशी असणारा, सगळ्यांमध्ये अंशरूपाने निवास करणारा, परंतु मुख्य आत्मा नसेल तर शरीर हालचाल करू शकत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने त्याला पुरुषोत्तमसुद्धा म्हटलेलं आहे. आधी योग शब्दासह सुरुवात केली. योग योग विदाम नेता, जो योगांमध्ये श्रेष्ठ आहे, योगाने प्राप्त होतो, आपल्या स्वस्वरूपाशी जोडायला आपल्याला शिकवतो. आणि नरसिंहासारखं ज्याचं शरीर उग्र पण सुंदर आहे, ज्याचे केस चांगले आहेत, जो लक्ष्मीवान आहे, असा हा शेवटी पुरुषोत्तम आहे. सगळ्या पुरुषांमध्ये, सगळ्या जीवमात्रांमध्ये तो श्रेष्ठ आहे किंवा त्याचं अस्तित्व त्या ठिकाणी जाणवतं. म्हणून आपण संध्येच्या नावांमध्ये सुद्धा पुरुषोत्तमाय नमः हे नाव घेतलेलंच आहे. नारसिंहाय नमः, केशवाय नमः ही 3 नावं संध्येतली इथे आलेली आहेत. पुरुषोत्तमाय नमः, केशवाय नमः, नारसिंहाय नमः. ती जी 24 नावं आहेत ती यातलीच निवडक नामं घेतलेली आहेत. तेव्हा उग्र रूपामध्ये नरसिंहामध्ये पशुकडून मनुष्यत्वाकडे झालेली वाटचाल त्याच्यातून त्याला सांगायची आहे. आधी पशुरूप होतो, त्याच्यातून मग तो मनुष्यरूपाकडे गेलेला आहे. आणि हा सांधा आहे दोन्हीचा. हा हिरण्यकश्यपूला मारणारा जो नरसिंह होता हा सांधा आहे, जोडणारा आहे. आणि म्हणून या सगळ्या श्लोकांमधली जी विशेषणं आहेत तीही विष्णूला चपकल लागू पडतात. कोणकोणत्या कथांमधून, कोणकोणत्या अवतारांमधून त्यांनी केलेलं कार्यही सुचवलं आहे, त्याची स्तुतीही केलेली आहे. त्याला लावलेली जी विशेषणं आहेत ती काही अतिशय तत्त्वज्ञान गर्भ अशी आहेत आणि कधी अगदी साधी सामान्य माणसांनी लावावी अशी पण आहेत. तेव्हा हे 3 श्लोक आपण आत्तापर्यंत पाहिले. त्यामुळेच वेळेचं मला ते सहदेवाचं सांगावं, काल सांगितलं होतं ते. सहदेवाला ते स्फटिकाचं हे ऑनलाईन बंद बंद करायचं. कोणाला काय बोलायचं असेल अनम्यूट करून कोणाला बोलायचं असेल तर विचारा. ठीक आहे, बंद करू. पण ते ऑनलाईन बोलायचं म्हटलं ना की खूप लांब. सहदेवाचं जे आहे ना ते 5 पांडव तिथे उपस्थित होते आणि सहदेवाच्या असा उल्लेख आहे तिथे की सहदेवाच्या जवळ स्फटिक रूपाने अलंकार किंवा वस्त्र